let's start health and disease. Okay, health and disease. What is meant by health? Health is a, आता तुम्ही हेल्थ म्हणजे काय समजणार की तुम्ही समजणार की मी तंदुरुस्त आहे, मी माझी बॉडी बिल्डिंग करतो, बॉडीमध्ये मी बरोबर आहे, मी एकदम मेहनती आहे, याला तुम्ही हेल्थ म्हणत असता नाही. तर हेल्थ म्हणजे तुम्ही कोणाशी कसे बोलतात, तुम्ही मेंटली कसे वागतात, तुम्ही फिजिकली कसे वागतात. फिजिकली म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही मेंटली तुमच्या वडिलांशी आदराने कसे बोलतात. ओके, वडिलांशी म्हणजे की तुम्ही सोसायटीमध्ये कसे वावरतात. ठीक आहे. सेकंड, तुम्ही मेंटली त्यांच्याशी कसे वावरले. ओके, सेकंड झालं आपलं, फर्स्ट झालं. सेकंड, तुम्ही फिजिकली कसे आहात. फिजिकली तुम्ही बारके आहात, जाडे आहात, त्याच्यावर तुमची हेल्थ नसते, पण तुम्ही ते फिजिकली म्हणजे तुम्ही फिजिकली कसे राहतात, तुम्ही रोज एक्सरसाइज करतात, तुम्ही रोज मेडिटेशन करतात, यावर तुमची फिजिकली कॉन्टॅक्ट असतो. ठीक आहे. आणि थर्ड म्हणजे आपण सोशल. सोशल म्हणजे तुम्ही सोसायटीमध्ये कसे वागतात. ओके, सोसायटीमध्ये कसे वागतात. सोशल वेलबिंग म्हणजे तुम्ही सोसायटीमध्ये कसे राहतात, कॉलनीत कसे राहतात, गल्लीत कसे राहतात, तुमच्या वागण्यावर कसं, बोलण्यावर कसं याचा फरक पडतो, तुम्ही कसे चालतात, याला काय म्हणतात, हेल्थ म्हणतात. ठीक आहे. तर मग हेल्थची पूर्ण डेफिनेशन काय होते, तर हेल्थ इज अ स्टेट कंप्लीट फिजिकल, मेंटल, सोशल वेलबिंग मिअरली द अब्सेन्स ऑफ द एनी डिसीज. म्हणजे तुम्ही कशापासून फ्री पाहिजे, डिसीज पासून फ्री पाहिजे. ठीक आहे, तुमच्याकडे काय आहे, हेल्थ झाली. हेल्थ म्हणजे तुम्हाला फिजिकल आहे, मेंटल आहे, सोशली तुम्ही चांगले आहात. पण काय होतं माहिती का, प्रत्येक टायमाला तुम्ही काहीतरी कशापासून फ्री पाहिजे, डिसीजशी. मान्य आहे की आपण ह्युमन बिंग्स आहोत, सो ह्युमन बिंग्सला प्रत्येक फाईट करावं तर लागतंच. ठीक आहे, ह्युमन बिंग्सला काही ना काही गोष्टींशी फाईट करावं लागतं, तसं डिसीजशीही फाईट करावं लागतं. ठीक आहे. तर डिसीजला फाईट करण्यात आपल्यामध्ये कोण असतं, इम्युनिटी पॉवर. व्हॉट इज मीन बाय द इम्युनिटी. इम्युनिटी इज द अगेन्स्ट फाईट्स ऑफ द डिसीज. ओके, ते आपण नंतर डिस्कशन करूच. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण पाहिलं की डिसीज, मग आपला चॅप्टर काय आहे, हेल्थ अँड डिसीज. ओके, तर हेल्थचा अभ्यास तर आपण केला. ठीक आहे. आता कशाचा अभ्यास करणार आहोत, डिसीजचा. तर डिसीज म्हणजे काय, डिसीज म्हणजे काय, आता तुम्ही फिजिकली पण मेंटेन आहात, मेंटली पण मेंटेन आहात, आणि सोशल म्हणजे तुम्ही सोसायटीमध्ये गल्लीत एकदम तंदुरुस्त चालता, तुमची हेल्थ एकदम काय आहे, फिट आहे. पण फॉर एक्झाम्पल तुमच्या फिजिकल मध्ये आणि सायकोलॉजी मध्ये काहीतरी डिस्टर्बन्स होतो. ओके, ठीक आहे. तुम्ही आता बघतो की तुम्ही आता फिजिकली एकदम तंदुरुस्त आहात, पण आणि तुम्हाला काय काही ना फ्ल्यू येतो. फ्ल्यू आला म्हणजे काय झाला, ताप आला. ठीक आहे, फ्ल्यू आला आणि तुमची काय होते, थोडी जे तुमची मेंटॅलिटी पॉवर थोडी बदलते. ठीक आहे, मला आज भूक नाही लागते, मला आज हे करायचं नाही, मला ते करायचं नाहीये. ठीक आहे, मग याच्यामध्ये काय झालं, तुमची सायकोलॉजी चेंज झाली. माझ्याने उठलं जात नाही, म्हणजे तुमचं काय फिजिकली पण वीक झाले आता. ठीक आहे. तर मग physically and the psychologically you are changed, you are the body language, so is known as the disease. The condition of the disturbances of the psychologically or physically is known as the disease. Okay, so next topic is so friend, types of disease. ठीक है. So disease, you are the understand that what is meant by the disease. Okay, disease is the psychologically or the physiologically disturbance. Okay, is known as the disease. So the types of disease म्हणजे आता तुम्हाला डिसीज होणार आहे. आता बघा, तुम्ही करणार की फ्लू आहे, ओके, कोल्ड आहे, कॉमन कोल्ड आहे, अँड यू आर ऑल्सो डायबिटीज वगैरे, तुम्हाला हे नावं तर लक्षातच असतील. ठीक आहे. तर मग यांच्यामध्ये काहीतरी सायंटिफिकली आपल्या WHO म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन ही आपली जी हेल्थ एज्युकेशनची हेल्थ आणि डिसीजची एक मोठी संस्था आहे की ते आपल्याला अख्ख्या देशामध्ये ते पूर्ण ते हेल्थ अँड डिसीजचे काहीतरी म्हणजे त्यांचे हे करत असतात. मग त्यांच्यावरूनच सायंटिफिकली त्यांनी काय केलं, टाइप्स ऑफ द डिसीज म्हणजे त्यांचे वेगवेगळे टाइप्स केले. ठीक आहे. आता डायबिटीज असेल तर डायबिटीज तुम्हाला माहिती की शुगर वाढलं की डायबिटीज होते, किंवा कॉमन कोल्ड माहिती की कॉमन कोल्ड काय ते सीजनस मध्ये आपल्या कॉमन कोल्ड किंवा फ्लू इज इन्क्रीज द बॉडी टेम्परेचर. ठीक आहे. सो या काही गोष्टी म्हणजे वेगवेगळ्या याच्या टाइप्स मध्ये केलेल्या आहेत. तर मग पहिला टाइप्स याचा काय आहे, तर टाइप्स ऑफ द डिसीज मध्ये पहिला टाइप्स याचा अकॉर्डिंग टू ड्युरेशन्स. म्हणजे काय, अकॉर्डिंग टू ड्युरेशन मध्ये तो कालावधीनुसार. ठीक आहे. आता आपण कॉमन कोल्ड म्हणतो, कॉमन कोल्ड आपल्याला किती दिवस राहायला पाहिजे, फक्त त्याचं ड्युरेशन आहे 5 to 6 days. ठीक आहे, 5 to 6 days. ओके, कॉमन कोल्ड इज अ 5 to 6 days. म्हणजे हे काय आहे, त्याचं ड्युरेशन झालं. काय झालं, ड्युरेशन म्हणजे त्याच्यावर कालावधी झाला की ह्या कालावधीमध्ये हा कालावधीपर्यंत हा डिसीज होणार आहे. ठीक आहे. मग अकॉर्डिंग टू ड्युरेशनचे दोन टाइप्स आहेत, क्रोनिक डिसीज आणि अॅक्यूट डिसीज. व्हॉट इज क्रोनिक डिसीज. क्रोनिक डिसीज म्हणजे
जो दीर्घकालीन चालणारा जो रोग, दीर्घकालीन चालणारा जो डिसीज आहे म्हणजे रोग आहे त्याला आपण काय म्हणतो, क्रोनिक डिसीज. The disease which are the long times are the duration is known as the क्रोनिक डिसीज. ठीक आहे, क्रोनिक डिसीज म्हणजे समजलं की दीर्घकालीन चालणारे जे रोग आहेत म्हणजे त्यांना म्हणतो क्रोनिक डिसीज. ठीक आहे. अँड सेकंड टाइप्स इज द ॲक्यूट डिसीज. ॲक्यूट डिसीज म्हणजे जे डिसीज आर द व्हेरी फास्टली टू एंटर युअर द बॉडीज. ओके, इज नोन ॲज द ॲक्यूट डिसीज म्हणजे जे तीव्र रोग आहेत म्हणजे जे जलद गतीने तुम्हाला होणार आहे, ते जलद गतीने ते तुमच्याकडे अट्रॅक्ट होणार आहे, इज नोन ॲज द ॲक्यूट डिसीज. ठीक आहे. So acute disease and chronic disease you understand. So the types of disease म्हणजे first disease is the according to durations and second types is the according to reason. According to reason म्हणजे त्याचा काय रिझन आहे, तो डिसीज झाला तर काय त्याचा रिझन असतो, त्या रिझन सुद्धा अकॉर्डिंग टू रिझन्स आहे. ठीक आहे. तो अकॉर्डिंग टू रिझन्स मध्ये फर्स्ट टाइप इज द हेरिडिटरी डिसीज. आता हेरिडिटरी डिसीज म्हणजे काय, हेरिडिटरी डिसीज म्हणजे डिसीज आर द जेनेटिकली डिसऑर्डर्स. ओके, जेनेटिकली ते तुमच्यामध्ये येत आहात म्हणजे त्यांना काय म्हणतो आपण, हेरिडिटरी डिसीज. जेनेटिकली म्हणजे कसं, आता आपल्या वंशमध्ये काय होतं, आपल्या बाबांना इयरला हेअर्स असतात. ठीक आहे, म्हणजे कानाला काय असतात, बाल आलेले असतात. ओके, केस आलेले असतात. ठीक आहे, मग ते केस आलेली आहेत आणि तेच आपल्या पप्पांना पण दिसतात. ठीक आहे, आपल्या वडिलांना पण दिसतात, वडिलांचा. आता मग ते असं चालत आलेली ते परंपरा असते म्हणजे ते काय, त्यांची जेनेटिकली चालत आलेली परंपरा असते म्हणजे काहीतरी वंशावळ प्रमाणे चालत आलेली परंपरा. ठीक आहे. मग याच्यामध्ये हेरिडिटरी डिसीज मध्ये काय होतं म्हणजे जेनेटिकली जे आपले डिसीज आहेत, जेनेटिकली डिसऑर्डर म्हणजे हेरिडिटरी म्हणजे जेनेटिकली. ओके, तो डिसीज आहे डाऊन सिंड्रोम्स. ठीक आहे, डाउन सिंड्रोम. ओके, डाउन डिसीज हा जो डिसीज आहे हा हेरिडिटरी डिसीज म्हणून त्यांनी डिवायडेड केला. ठीक आहे. सेकंड टाइप्स इज अकॉर्डिंग टू रिझन्स मध्ये कालावधीनुसार चालणाऱ्या डिसीज मध्ये सेकंड टाइप्स हेरिडिटरी डिसीज. हेरिडिटरी डिसीजचा मेन इम्पॉर्टंट एक्झाम्पल इज यू आर अंडरस्टँड डाउन सिंड्रोम्स. ठीक आहे, तो ॲक्वायर्ड डिसीज. सेकंड टाइप इज ॲक्वायर्ड डिसीज. ॲक्वायर्ड डिसीज म्हणजे काय, उपार्जित डिसीजेस. ओके, उपार्जित डिसीजेस म्हणजे त्यांच्यामध्ये डिसीजांचे दोन प्रकार केलेले आहेत, इन्फेक्शियस डिसीज अँड नॉन इन्फेक्शियस डिसीज. इन्फेक्शियस डिसीज मीन्स द डिसीज आर द कम्युनिकेबल डिसीज. ओके, कम्युनिकेबल ते जे डिसीज आहेत ते संसर्गजन्य रोग आहेत म्हणून त्यांना काय म्हणतात, इन्फेक्शियस डिसीज. एक्झाम्पल पण सांग, एक्झाम्पल यांच्यामध्ये काय असेल बरं की फ्लू. ओके, कॉमन कोल्ड, flu are the disease are the infectious disease. Okay, it is a infectious disease. And non-infectious disease मध्ये काय एक्झाम्पल येऊ शकतं, ते डिसीज आर द फर्स्ट, इट इज अ कॅन्सर. ओके, सेकंड इज टाइप्स इज अ हार्ट डिसीज. ओके, इन्फेक्शियस डिसीज मध्ये तुम्ही कन्क्लूड केलं असेल की तुमच्या याच्यामध्ये लक्षात आलं असेल की इन्फेक्शियस डिसीज म्हणजे काय, फ्लू अँड कॉमन कोल्ड. नॉन इन्फेक्शियस डिसीज म्हणजे जे असंसर्गजन्य रोग असतात. ठीक आहे, असंसर्गजन्य रोग मध्ये आपण काय करतो, जे नॉन इन्फेक्शियस डिसीज मध्ये असंसर्गजन्य रोग जे डिसीज म्हणजे ते नॉन कम्युनिकेबल असतात म्हणजे तुमचं कम्युनिकेट पण केलं त्या जर इन्फेक्टेड पर्सनशी आपण ते कम्युनिकेट पण केलं असतो तर ते आपल्याला होत नाही बिकॉज ते काय असतात, असंसर्गजन्य रोग म्हणजे नॉन इन्फेक्शियस डिसीज असतात. मग त्यामध्ये समजा कॅन्सर झालेला असेल तर कॅन्सर झालेल्या व्यक्तीकडे आपण जर गेलो तर आपल्याला तो सहसा होत नाही. फॉर एक्झाम्पल डायबिटीसचे पेशंट, आपल्या डायबिटीसचे पेशंट तर आपल्या घराघरात पाहायला भेटतात. ठीक आहे, प्रत्येकाच्या घरात डायबिटीसचे पेशंट असतीलच किंवा नसतील म्हणजे निम्म्याचा पर्सेंट जास्त असतो. ठीक आहे, तर मग डायबिटीस पेशंट, आता डायबिटीसचे पेशंट एवढं आपण बसलो राहिलो तर डायबिटीस आपल्याला होते का, नाही होत, बिकॉज इट नॉन इन्फेक्शियस डिसीज. हार्ट डिसीज म्हणजे एखादा हार्ट डिसीज म्हणजे हार्ट अटॅक आलेला व्यक्ती, पहिला हार्ट अटॅक आलेला आहे या व्यक्तीला, तर हार्ट अटॅक आलेल्या व्यक्ती जेव्हा आपण रोज बसतोय त्याच्या पर्सन इन्फेक्टेड पर्सन जेव्हा आपण बसतो तर आपल्याला हा हार्ट डिसीज लगेच होतो का, नाही होत, बिकॉज इट इज अ नॉन इन्फेक्शियस डिसीज. सो यू आर द अंडरस्टँड द टाइप्स ऑफ डिसीज म्हणजे आपण अगेन रिवाइज करू. अकॉर्डिंग टू ड्युरेशन म्हणजे जे कालावधीनुसार चालणारे डिसीज आहेत त्यांना म्हणतात ते म्हणजे अकॉर्डिंग टू ड्युरेशन्स मध्ये ते म्हणजे कालावधीनुसार चालणारे. पहिले क्रोनिक डिसीज म्हणजे दीर्घकालीन चालणारे जे डिसीज असतात त्यांना काय म्हणतात, क्रोनिक डिसीज. सेकंड इज ॲक्यूट डिसीज. ॲक्यूट डिसीज म्हणजे तीव्र ते आपल्या एंटर होतात त्यांना म्हणतात ॲक्यूट डिसीज.
ओके. सेकंड पार्ट इज द सेकंड टाइप्स इज द अकॉर्डिंग टू रिझन. अकॉर्डिंग टू द कालावधीनुसार चालणारे डिसीज विथ बाय द टाइम्स. ओके. त्यांचा डिसीज बाय द रिझन्स काय त्यांचा म्हणजे त्यांचं कारण काय ते डिसीज होण्याचं म्हणजे ते काय ते अकॉर्डिंग टू रिझन्स. रिझन्स मध्ये पहिला टाइप्स आहे हेरिडिटरी डिसीज आणि द अक्वायर्ड डिसीज. हेरिडिटरी डिसीज म्हणजे हेरिडिटरी म्हणजे जेनेटिकली डिसीज. ओके. जेनेटिकली म्हणजे ते आपल्यामध्ये परंपरेनुसार आलेले डिसीज असतात त्यांना म्हणतात हेरिडिटरी डिसीज. त्याच्यामध्ये डिसीजचं नेम्स आहेत डाऊन सिंड्रोम्स. ठीक आहे. इट इज अ इम्पॉर्टन्स ऑफ द पार्ट ऑफ द टाइप्स ऑफ डिसीज अँड अकॉर्डिंग टू acquired disease. Acquired disease मध्ये टू टाइप्स आहेत इन्फेक्शियस डिसीज अँड नॉन इन्फेक्शियस डिसीज. इन्फेक्शियस डिसीज म्हणजे कम्युनिकेबल डिसीज और द संसर्गजन्य रोग त्याला आपण म्हणतो. त्या संसर्गजन्य रोग मध्ये एक्झाम्पल घेतले तर फ्लू, कॉमन कोल्ड. आणि नॉन इन्फेक्शियस डिसीज मध्ये आपण एक्झाम्पल घेतलंय का कॅन्सर्स आणि हार्ट डिसीज और द डायबिटीज ऑल्सो इज द ॲडिशन. ओके. सो चार्ट विल बी द कंडक्टेड दॅट. ओके. सो नेक्स्ट टॉपिक इज फ्रेंड्स टाइप्स ऑफ डिसीज में फर्स्ट टाइप्स आपण पाहिलं होतं. फर्स्ट टाइप्स मध्ये काय पाहिलं होतं इट इज अकॉर्डिंग टू ड्युरेशन. ठीक आहे. अकॉर्डिंग टू ड्युरेशन आणि अकॉर्डिंग टू रिझन. अकॉर्डिंग टू रिझन्स मध्ये किती टाइप असतात ते टू टाइप्स. कोणता हेरिडिटरी डिसीज आणि अक्वायर्ड डिसीज. हेरिडिटरी डिसीज मध्ये एक्झाम्पल होतं डाऊन सिंड्रोम. अक्वायर्ड डिसीज मध्ये टू टाइप्स कोणते इन्फेक्शियस डिसीज अँड नॉन इन्फेक्शियस डिसीज. इन्फेक्शियस डिसीज मध्ये फर्स्ट आपण इन्फेक्शियस डिसीज मध्ये एक्झाम्पल पाहणार आहोत. फर्स्ट ट्युबरक्युलोसिस. ओके. इन्फेक्शियस ट्युबरक्युलोसिस. ट्युबरक्युलोसिस मध्ये काय तर क्षयरोग. क्षयरोग म्हणतो मराठीला म्हणतात क्षयरोग. ओके. क्षयरोग. ठीक आहे. ट्युबरक्युलोसिस म्हणजे क्षयरोग. तर त्याचा आता बघा आता आपल्याला डिसीज होणार आहे म्हणजे आय मीन आपण एक फॉर एक्झाम्पल एका पर्सनला डिसीज झालेला आहे तर तुम्ही जर डिसीज झालेला त्याचं कसं ओळखणार कसं काय करणार त्याला. आता समजा याला डिसीज झाला आपण म्हणून याला ताप आलेला आहे. ठीक आहे. ताप आलेला आहे म्हणजे काय आलं बॉडी गरम झालेली. ठीक आहे. बॉडी गरम झाली. हा काय झाला त्याच्या आपला ओळखण्याची त्याची काय झाली पद्धत झाली. ठीक आहे. काय झाली पद्धत. तर मग ती कशी असते ह्या आपण अशा मांडणीनुसार करत असतो. ठीक आहे. तर माझी पहिली आता ताप आलेला आहे. ताप आल्याच्या मागे कारण काय असेल की त्याच्यामध्ये काहीतरी कंटामिनेटेड वॉटर घेतलं असेल आणि बॉडी टेम्परेचर त्याचे इन्क्रीज झालं असेल. नॉर्मल बॉडी टेम्परेचर किती आपलं 37 डिग्री सेल्सिअस. ओके. सो जर 37 डिग्री सेल्सिअसच्या अबो जर आपलं बॉडी टेम्परेचर झालं असेल तर त्याच्यामध्ये काय होतं की आपल्या बॉडी टेम्परेचर इन्क्रीज व्हायला लागतं. इन्क्रीज होतं आपल्या बॉडी टेम्परेचर बॉडी आपल्याला गरम लागायला लागते. ओके. सो बॉडी टेम्परेचर इन्क्रीज द बॉडी इज द heated. Okay. So tuberculosis the pathogens of the tuberculosis pathogens or the causative agent. The agents which the attach your the body so body enter your the body so disease are the conclude that. Okay. So disease तुम्हाला काय होणार आहे म्हणजे डिसीजचं प्रमाण तुमच्यामध्ये आलं आहे म्हणजे causative agent or the pathogen. Pathogen means the causative agent. तो एजंट तुमच्यामध्ये काय होणार आहे ऍड होणार आहे. ठीक आहे. तर मग आता पॅथोजन ऍड झाला नाही तर पॅथोजनचे नाव काय असेल. ठीक आहे. ट्युबरक्युलोसिसला आपण म्हणतो ट्युबरक्युलोसिस डिसीज झाला. ट्युबरक्युलोसिस क्षयरोग. क्षयरोगचा पॅथोजन आहे मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस. ओके. काय मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस. इट इज अ पॉझिटिव्ह एजंट्स ऑर द पॅथोजन. यू आर द फील दॅट. सो याच्यावरून तुम्ही फर्स्ट काय फर्स्ट त्याच्यामध्ये काय निदान लावलं की ट्युबरक्युलोसिस क्षयरोग झालेल्या व्यक्तीला पहिला म्हणजे त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह एजंट कोणता आला असेल पॅथोजन कोणता आला असेल मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस आला असेल. ठीक आहे. तर मग आता एवढं होऊन तुमचं चालेल का हे तुमचं झालं अभ्यासी ज्ञान. ठीक आहे. आता हा अभ्यास आपण अगदी महत्वपूर्ण करून घेणार आहोत कारण हा आपल्याला लाईफ टाईम कामात येणारा पार्ट आहे. ठीक आहे. सो पॅथोजन समजला तुम्हाला आता. ठीक आहे. पॅथोजन झाला आपला अभ्यास आहे म्हणजे मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस एंटर द बॉडी सरफेस. ओके. एंटर द बॉडी द पर्सन इज द सो पर्सन दिस पर्सन. ओके. पर्सन मध्ये एंटर द काय झालं पर्सन मध्ये हा जो एजंट आहे हा याच्यामध्ये एंटर झालेला आहे. तर तुम्हाला कळलं आहे की तो एंटर झालेला आहे हे तुम्हाला दिसतं की काय तो एंटर झालेला नाही दिसत. मग त्याच्यामध्ये काहीतरी आपल्याला काय त्याचं सिम्पटम्स ऑर द मोड ऑफ इन्फेक्शन दिसतं. मोड ऑफ इन्फेक्शन. आता मोड ऑफ इन्फेक्शन काय असतं की आपण हे थोडं आधी घेतलं कशामुळे की आपल्याला त्याचं मोड ऑफ इन्फेक्शन म्हणजे त्याचं इन्फेक्शन कसं होत असेल. आता डिसीज एंटर झालेला आहे. डिसीज एंटर झालाय म्हणजे तो आपल्याला लगेच कळत नाही पण जर एंटर झालाच आहे तर मग हा पर्सन जर कुठेतरी स्पिटिंग करत असेल तर मग स्पिटिंग करत असेल तर मग एअर थ्रू तो डिसीज
हा होतो, काय म्हणतात त्याच्यामध्ये हवेमध्ये तो स्प्रेड होतो. आता तो डिसीज विल बी द स्प्रेड. सो स्प्रेड झाल्यामुळे काय आहे, हा व्यक्तीला पण तो डिसीज होणार आहे, म्हणजे पॉझिटिव्ह एजंट यांच्यामध्ये पण एंटर होईलच ना, कारण दिस इज द इन्फेक्शियस डिसीज, म्हणजे दिस इज द संसर्गजन्य रोग, म्हणजे हा काय आहे कम्युनिकेबल डिसीज आहे. म्हणजे याच्यामध्ये काय जाणार आहे, एअर थ्रू हा डिसीज स्प्रेड होणार आहे. आणि स्प्रेड झाल्यानंतर समजा प्रोलॉंगेटेड कॉन्टॅक्ट, हे दोघी जे आपले फॉर एक्झाम्पल आपण करू कॉमन कोल्डचे एक्झाम्पल घेऊ. ठीक आहे, कॉमन कोल्ड समजा की दोन फ्रेंड्स आहेत, फर्स्ट फ्रेंड अँड द सेकंड फ्रेंड. इट इज अ क्लोज फ्रेंड. Today will be the goes on the college, schools, sit on the benches in the only one benches are the together are the seats. ओके, ते एकाच बेंचवर बसतात, क्लोजली फ्रेंड्स आहेत, एकमेकांमध्ये वस्तू शेअर करतात, सर्व काही शेअर करतात, टिफिन शेअर करतात. फॉर एक्झाम्पल याला काय झालेलं आहे, कॉमन कोल्ड झालेला आहे. याला कॉमन कोल्ड झालेला आहे तर तुम्हाला 2 दिवसांनी त्याच्या फ्रेंड्सला पण कॉमन कोल्ड दिसेल. ऑब्झर्वेशन, तुमचं ऑब्झर्वेशन किती आहे पहा, की आपला जो पहिला व्यक्ती जर त्या पहिला आपला मित्र असेल की त्याला कॉमन कोल्ड झाला असेल तर आपल्यालाही कॉमन कोल्ड होतो. त्याचं कारण आहे की तो पण कोणत्या डिसीजमध्ये पाहिला होता, आपण इन्फेक्शियस डिसीजमध्ये कॉमन कोल्डचं एक्झाम्पल पाहिलं होतं. ठीक आहे, तर कॉमन कोल्ड त्याचा फ्रेंडला पण होणारच आहे. मग सेम, आणि त्याच्यामध्ये काय करतोय आपण, तो मटेरियल शेअरिंग करतो, त्याचे मटेरियल शेअर करतो, प्रोडक्ट कॉन्टॅक्ट मध्ये राहतो, म्हणून याला डिसीज आहे. सेम हीच कंडिशन आपण इथं वापरूया. त्याच्यामध्ये काय होतो, प्रोडक्ट कॉन्टॅक्ट मध्ये ट्युबरक्युलोसिस होणार आहे. ठीक आहे, शेअरिंग द मटेरियल मध्ये पण ट्युबरक्युलोसिस अफेअरच आहे. ठीक आहे, म्हणजे काय होणार आहे त्याच्यामध्ये तो कॉन्टॅक्ट मध्ये येणारच आहे. आता नंतर आपण काय केलं, त्याचे इन्फेक्शन, मोड ऑफ इन्फेक्शन पाहिलं की तो कसा स्प्रेड होतो. आता त्याचा आपण पाहिजे सिम्पटम्स. सिम्पटम्स म्हणजे काय, की तो डिसीजला आपण कसं ओळखू शकतो, या टाईपने कशा टाईपने ओळखू शकतो, तर मग त्याचे काहीतरी सिम्पटम्स असतात. हा काय क्रोनिक डिसीज आहे. तर क्रोनिक डिसीज आपण प्रिव्हियस मध्ये पाहिलं की नाही, क्रोनिक डिसीज मध्ये काय, तो दीर्घकालीन येतो, म्हणजे दीर्घकालीन चालणारा आहे. म्हणजे काय, क्रोनिक डिसीज. क्रोनिक डिसीज म्हणजे काय, दीर्घकालीन. टाइप्स 1 मध्ये आपण पाहिलं होतं की अकॉर्डिंग ड्युरेशन्स मध्ये टाइप्स टाइप्स ऑफ अकॉर्डिंग ड्युरेशनचा पहिला टाइप्स काय होता, क्रोनिक डिसीज. क्रोनिक डिसीज हा क्रोनिक्स मध्ये हा दीर्घकालीन चालणार आहे. याच्यामध्ये कफ होतात, ब्लडी क्लफ होतात, स्पिटिंग होते, ओके, ब्रीथिंग प्रॉब्लेम येतात. ठीक आहे, तुम्ही कफ करणार तर ठीक आहे ना, ब्रीथिंग प्रॉब्लेम तर येणारच आहे. कफ होत आहे तर ब्रीथिंग प्रॉब्लेम होतोच. ठीक आहे, आणि आता हे आता समजा तुम्हाला सिम्पटम्स पाहिजे बोलले की हा पर्सनला हा डिसीज झालेला आहे, तर तुम्ही काय करणार, त्या पर्सनला जर तो पर्सन जास्त कॉन्टॅक्ट मध्ये आला, म्हणजे सेकंड पर्सनला झालाय, तो जर पर्सन कॉन्टॅक्ट मध्ये दुसऱ्या पर्सनला होईल, तर त्याऐवजी तुम्ही काय करणार, त्याचं प्रिव्हेन्शन करणार. प्रिव्हेन्शन म्हणजे की त्याला तुम्ही रोखणार आणि काय देणार, ट्रीटमेंट देणार. प्रिव्हेन्शन आणि ट्रीटमेंट देणार. ठीक आहे, आता प्रिव्हेन्शन आणि ट्रीटमेंट दिलंय, तर मग आता काय होतं प्रिव्हेन्शन आणि ट्रीटमेंट मध्ये, पहिलं म्हणजे आपण त्यांना फिजिशियन कडे जर घेऊन गेलो तर फिजिशियन पहिल्या मध्ये त्यांना कोणती लस देतात, वॅक्सिन देतात, बीसीजी वॅक्सिन. कशावरून, हे सगळं त्यांचा डाटा पाहिल्यानंतर त्यांना कोणती वॅक्सिन दिली जाते, बीसीजी वॅक्सिन. बीसीजी वॅक्सिन इज अ ट्रीट द डिसीज ऑफ द ट्युबरक्युलोसिस. व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ द बीसीजी, बॅसिलस क्युरिकुलम, ओके, बॅसिलस क्युरिकुलोसिस. ओके, इथे फुल फॉर्म ऑफ द बीसीजी. ओके, बीसीजीचा फुल फॉर्म हा झाला, बीसीजी झाला, तुमचं बीसीजी वॅक्सिन देणार आहे फिजिशियन. मग याच्यानंतर आपण प्रिव्हेन्शन मध्ये काय करू शकतो, आता हा व्यक्तीला बीसीजी पहिल्यामध्येच देणार आहात का, नाही, तर पहिल्यामध्ये त्याला काय करावं लागेल, तो जर आता समजा फॉर एक्झाम्पल तो हॉस्पिटलमध्ये आला, हॉस्पिटलमध्ये पण तो डॉक्टरांना भेटेलच ना. ठीक आहे, मग याच्या आधी त्याला काय करावं लागेल, आयसोलेशन मध्ये ठेवावं लागेल. आयसोलेशन म्हणजे काय, त्याला एका वेगळ्या खोलीत ठेवावं लागेल, वेगळ्या खोलीत तो एकटा, त्याचा काहीतरी प्रिव्हेन्शन करण्यासाठी तो पेशंटला कशामध्ये ठेवणार, आयसोलेशन करणार. ठीक आहे, या व्यक्तींना आपण काय करणार आहे, आयसोलेशन करणार आहे. आयसोलेशन केल्यानंतर त्याचं काय होतं, स्पुटम एक्झामिनेशन होतं. स्पुटम एक्झामिनेशन केलं दोघांचं, समजा आता स्पुटम एक्झामिनेशन थुंकीतून त्याचं स्पुटम एक्झामिनेशन केलं जाते की यांना ट्युबरक्युलोसिस हा डिसीज आहे की नाही. ठीक आहे, ट्युबरक्युलोसिस झालं. आणि बीसीजी वॅक्सिन ही डायरेक्टली त्या पेशंटला देता येणार नाही का, का देता येणार नाही, बिकॉज जर तो पेशंट 15चा अबोव असेल, 15 इयर्सचा अबोव असेल, तर ती बीसीजी वॅक्सिन त्याला देता येणार
नाही. मग काय करावं लागेल, बीसीजी वॅक्सिन ही फक्त तो 15चा अबोव असेल. फॉर एक्झाम्पल एकच चाइल्ड आहे 15 इयरचा अबोवचा आहे, मग त्याला बीसीजी वॅक्सिन दिलं, बॅसिलस क्युरिक्युलर ओके, बीसीजी वॅक्सिन दिली जाते. बीसीजी वॅक्सिन म्हणजे का दिली जाते, त्याला फक्त 0.05 टू 0.1 ड्रॉप हा दिला जातो. 0.05 टू 0.1 ड्रॉप्स हा बीसीजी वॅक्सिनचा ड्रॉप त्याला दिला जातो. का, कशासाठी, ट्युबरक्युलोसिस झालं असेल तर. त्याच्यामध्ये डॉट ही प्रोसेस वापरली जाते. डॉट ही डीपीटी ही डायप्थेरियम पर्टुसिस टिटानियस ही पद्धत तिथं वापरली जाते, कारण त्यांची इम्युनिटी पॉवर एवढी स्ट्रॉंग नसते. इम्युनिटी, व्हॉट इज मीन बाय द इम्युनिटी, इम्युनिटी इज द अगेन्स्ट फाइट्स ऑफ द डिसीज, इट नोन ॲज द इम्युनिटी. ओके, यू अंडरस्टँड दॅट व्हॉट इज द इम्युनिटी. इम्युनिटी पॉवर यांच्यामध्ये इट इज अ नॉट एनी द फाईट, ते म्हणजे त्यांची बॉडी त्या डिसीजला फाईट नाही करू शकत, म्हणून त्यांना काय करावे लागते, इम्युनिटी पॉवर त्यांची स्ट्रॉंग नसते, म्हणून ते स्ट्रॉंग करण्यासाठी बीसीजी वॅक्सिन यांना दिली जाते. बीसीजी वॅक्सिन मध्ये येऊन त्या या डिसीजची फाईट करत असते 15 इयरच्या अबोवच्या व्यक्तींना, म्हणजे चाइल्ड्सना. ओके, समजलं. आणि 1997 मध्ये जेव्हा हा डिसीज अगदी जास्त अंमलात आला होता, तेव्हा काय झालं होतं, आपल्या WHO ने एक योजना लावली होती, SCC. व्हॉट इज मीन द SCC, नॉट डब्ल्यू बोर्ड एक्झामिनेशन. ठीक आहे, SCC इज अ शॉर्ट किमोथेरपी. ओके, शॉर्ट किमोथेरपी, ही जी शॉर्ट किमोथेरपी, ही जी शॉर्ट टर्म म्हणजे शॉर्ट केस किमोथेरपी जी वापरली गेली, की अगदी लवकरात लवकर या डिसीजचा अंमलात, या डिसीजला ओळखता जावा म्हणून ही जी पहिली आपली SCC ही जी कमांड आहे ही वापरली गेली. ओके, ठीक आहे.